वेळ आपल्या विरोधात असेल तर शांत बसायचं असतं. पवारांनी गेल्या 11 महिन्यांमध्ये तेच केलंय. 11 महिन्यात महाराष्ट्रात अनेक राजकीय उलथापालथी घडल्या. 11 महिन्यांपासून मनोज जरांगे यांच्या आंदोलनाचा विषय सुरूच आहे. धनंजय मुंडेंची 3-3.5 महिने मीडिया ट्रायल झाली असं ते म्हणतात, पण एक राजीनामा पडला आहे, ही खरं आहे. माणिकराव कोकाटे यांचं मंत्रिपद जाण्यापासून ते बालबाल बचावले. देवेंद्र फडणवीसांपासून, एकनाथ शिंदेंपासून अजित पवारांचे सगळेच मंत्री घोत्यात आले. विशेष म्हणजे विरोधक शांत असताना पवारांनी कुठेही हातपाय न मारता राजकारणात हे घडतंय. भाजप सत्तेत असताना हे घडतंय. अर्थपडद्यामागून थंड डोक्याने कार्यक्रम पवार आणि ठाकरेंनी केला. ठाकरेंना थोड्या काळासाठी बाजूला ठेवूयात, पण शरद पवार इतक्या शाबूतरित्या राजकारणामध्ये शांत बसून राहतील असं व्यक्तिमत्व अजिबात नाही. कधी बोलायचं, किती बोलायचं हे पवारांना चांगलंच माहिती आहे. आता संग्राम जगतापांचाच विषय घ्या. संग्राम जगताप गेल्या 2.5 महिन्यांपासून मुस्लिम समाज विरोधी म्हणण्यापेक्षा जिहाद्यांविरोधात भूमिका मांडतायत. यांना बोर्ड दिला की हात मागतील, हात दिला की हे खांद्यावर बसतील, हे विधान त्यांचं तेव्हाही गाजलं होतं. त्याही वेळी बराचसा वादंग झाला होता, पण पवार तेव्हाही काही बोलले नाहीत. त्यानंतरही ही संग्राम जगतापांच्या वेगवेगळ्या ठिकाणी सभा झाल्या, तेव्हाही पवार काय बोलले नाहीत. संग्राम जगतापांनीही भूमिका घेतल्यानंतर शरद पवारांचा अहिल्यानगरमध्ये एक दौराही झाला. मात्र तेव्हा ते मराठा आरक्षणावरती बोलले. मराठा समाजाला आरक्षण देणं शक्य, त्यासाठी फक्त घटनात्मक काही बदल करावे लागतात, संविधानात काही बदल करावे लागतील, घटना दुरुस्ती करावी लागेल, एवढंच काय ते पवार बोलून गेले. शरद पवारांनी जरांगे विषयामध्ये एक सोल्युशन सांगितलंय आणि ते अंतिम सोल्युशन असणार असं समजावून त्याच्या बातम्या बनल्या की आता घटना दुरुस्ती करणं हा एकमेव पर्याय आहे मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी. पण देवेंद्र फडणवीसांनी तिरकत चाल खेळत हैदराबाद गॅझेटियरची मागणीच मान्य केली आणि विषय मिटवता घेतला. पुढला राजकीय उलथापालथी अशा सुरू झाल्या की गेल्या 2-2.5 वर्षांपासून मनोज जरांगे यांचं सुरू असलेल्या आंदोलनात त्यांनी पवारांना नेहमीच सॉफ्ट कॉर्नर ठेवला, काँग्रेसला सॉफ्ट कॉर्नर ठेवला, ठाकरेंना सॉफ्ट कॉर्नर ठेवलं. मात्र तेच जरांगे अचानक हैदराबाद गॅझेटियर मान्य झाल्यानंतर, त्यांच्या एका मोठ्या मागणीला यश आल्यानंतर सगळ्याच पक्षांना अंगावर घेत आहेत. अंदाज लागत नाही की कुठंतरी राजकीय चक्र फिरलेत. वडेट्टीवार मनोज जरांगे यांच्या आंदोलनाला जाऊन भेटून आले होते. ओबीसीतून आरक्षण द्या असं जगत जाहीर सांगून आले होते. तेच वडेट्टीवार मनोज जरांगेंपेक्षाही खालच्या थराशी जाऊन भाषा वापरताय. अर्थ समजत नाहीये. महाविकास आघाडीतील पवार किंवा ठाकरे यांचा पक्ष ॲक्टिव्ह होण्याआधीच अचानक काँग्रेस कुठून ॲक्टिव्ह झालं? अर्थ समजतायत. सुप्रिया सुळे मनोज जरांगे यांच्या भेटीला गेले होते, पवार गेले नव्हते. सुप्रिया सुळे गेले, बोलले आणि आज आता आम्ही सत्तेत नाहीये, तुम्हीच सत्तेत आहात, तुम्ही ठरवा, त्याला आमचं पाठिंबा राहील, हे स्टेटमेंट केलं. अंगावर येऊ शकणार होतं, शेकणार होतं हे माहिती होतं. आणि सुप्रिया सुळेंनी शरद पवारांना लक्षात घेऊन, त्यांची मर्जी लक्षात घेऊन ती कृती केली होती की नाही हे समोर आलं नसलं तरीही राजकीय घमासान घडलेत. आणि आत्ताचा साधा आजच्या दिवसाचा जर विचार करायचा ठरला तर कित्येक वर्ष मंत्रालयात न गेलेले शरद पवार आज मंत्रालयात जाणार आहेत. इतिहासात जे घडलं नाही ते आज घडणार आहे. राज ठाकरे, उद्धव ठाकरे, शरद पवार, काँग्रेस एकत्र येतात. जर असं धरून चालूयात की येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या अनुषंगानं महाविकास आघाडीची एकी झाली आहे, पण तिकडं महायुती बिथरली आहे, यावर कोण फोकस करणार आहे? भाजपानं शिंदेने अजित पवारांच्या डोक्यावरचा हात या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी काढून टाकलाय. ते नामानिराळे झालेत. त्यांनी सांगितले जिथं युती होणार नाही तिथं मैत्रीपूर्ण लढत करण्याचा प्रयत्न करू, आणि जिथं मैत्रीपूर्ण लढत होणार तिकडं शिंदे आणि भाजप एकमेकांसमोर असतील. हा कार्यकर्त्यांना सांगू, टोकाची टीका नको. पण ह्या बोलण्याच्या गोष्टी राहिल्या. अप्रत्यक्षरित्या फडणवीसांनी शिंदे आणि अजित पवारांविरोधात छड्डू ठोकला. जी चूक लोकसभा निवडणुका झाल्यानंतर महाविकास आघाडीने केली होती ती चूक महायुती करतेय. डोक्यात हवा गेल्यानंतर त्याचे परिणाम काय होतात हे महाराष्ट्राने बघितलंय. महाविकास आघाडीला लोकसभा निवडणुकांमध्ये भूतो न भविष्यती असं अभूतपूर्व यश मिळालं होतं. 80चा स्ट्राईक रेट शरद पवारांचा होता. उद्धव ठाकरेंचे चांगल्या प्रमाणावरती खासदार निवडून आले होते. इकडे काँग्रेसचे 13 खासदार, ठाकरेंचे 10 खासदार, शरद पवारांचे 8 खासदार. महायुती कुठंच नव्हती. पण तिथून पुढं काय झालं? महाविकास आघाडीच्या डोक्यात हवा गेली. जागा वाटपाचा तिढा लवकर सुटला नाही, उमेदवार लवकर जाहीर केले नाही, पक्षानं लवकर भूमिका मांडली नाही, आपल्या उमेदवारांना लवकर बळ मिळालं नाही. उलट पक्षी महायुती सावध होऊन लगेचच जागा वाटपांचा तिढा सोडून कामाला लागली, उमेदवार डिक्लेअर केले आणि थंड डोक्याने महायुतीनं विधानसभा निवडणुकांना कार्यक्रम केला. आता महायुतीनं जे केलं, विधानसभा निवडणुकात यश मिळवलं, आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये सुद्धा महायुतीला असं वाटतं आम्ही स्वबळावर जाऊ शकतो. आणि इकडं महाविकास आघाडी मोड बांधून तयार आहे. याच टायमिंगची कदाचित शरद पवार वाट बघत असावेत आणि याच टायमिंगची राज ठाकरे सुद्धा वाट बघत असावेत. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये जोपर्यंत महायुती आपली भूमिका स्पष्ट करत नाही, फडणवीस, अजित पवार, शिंदेंची भूमिका स्पष्ट होत नाही, तोपर्यंत आपले पत्ते उघडायचे नाही हे पवारांच्या थंड डोक्याचे प्लॅनिंग असावं. असा अंदाज नाही तर विचार करा. राज ठाकरे, उद्धव ठाकरे यांच्या भेटी गेल्या 3 महिन्यांपासून जवळपास 8 ते 10 वेळेस झालेत. तरीही दोघंही अधोरेखित येऊन किंवा समोर येऊन युतीची घोषणा करत नाहीयेत. शरद पवार दोन्ही ठाकरेंच्या एकत्रीकरणावरती बोलत नाहीयेत.
जाती जातींमध्ये राजकारण पेटले. इकडे हिंदुत्ववादी संग्राम जगतापांच्या विरोधात भूमिका घेऊन अजित पवारांनी हिंदुत्ववादी मतं डायव्हर्ट केली. भाजपला पोषक वातावरण मिळालं. तिकडे वडेट्टीवार, धनंजय मुंडे, पंकजा मुंडेंनी मराठ्यांविरोधात भूमिका घेतल्या कारणामुळे आता इकडं महायुतीमध्येच पुन्हा खडाजंगी सुरू झाली. कारण सत्ताधारी नेते मराठ्यांच्या विरोधात आलेत. एक गट फुटतोय, मतं डायव्हर्ट होत आहेत. लक्षात घ्या, धनगर समाजाचा वेगळ्या पद्धतीने मोर्चा सुरू झालाय. मतं डायव्हर्ट होण्याची ऐती चालून आलेली संधी आहे. याच संधीचं किंवा याच पोषक वातावरणाची वाट पाहत असावे आणि म्हणून हे तिघही अजून एकत्र आले नव्हते. मात्र आता जवळपास सगळे पत्ते उघडकीस आलेत आणि आता पवार, राज ठाकरे, उद्धव ठाकरे हे एकच असतील हे समोर आले. आज हे तिघही निवडणूक आयोगाची भेट घेणार आहेत. या सगळ्या घडामोडींमध्ये आणखी बरेचसे डाव पलटले जातील हेही लक्षात घेऊन चला. थंड डोक्याने सुरू असलेल्या कार्यक्रमामध्ये फडणवीसांनी दादा आणि शिंदेंच्या डोक्यावरचा हात काढला तर यांना कुणीही विचारणार नाही अशी परिस्थिती तयार होऊ शकते. कारण भाजपा कुठलीही निवडणूक असो ती म्हणणार नाही नगरपंचायत, नगरपरिषद, जिल्हा परिषद आहे आणि इथे आपण ताकद कमी लावायची. ती प्रत्येक निवडणूक ताकदीनं लढतात. त्यांच्या स्ट्रॅटर्जी ठरलेल्या असतात आणि ते त्याच स्ट्रॅटर्जीवरती जर काम करायला लागले तर शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांचे जे उपपक्ष म्हणून तयार झालेत, अजित पवार आणि एकनाथ शिंदेचा पक्ष, यांच्यातील मतं डायव्हर्ट होतील. सध्याच्या घडीला सगळी राजकारणाची भेसळ झाल्यानंतर, जातीजातीत भांडणं लागल्यानंतर अनेक मंत्री, चंद्रकांत पाटलांपासून तर योगेश कदमांपर्यंत, संजय शिरसाटांपर्यंत अनेक मंत्री अडचणीत आले असताना, आमदारांच्या भूमिका डायव्हर्ट करताना या सगळ्या भूमिकेत सत्ताधाऱ्यांमध्ये जो काही वाद सुरू आहे याचाच फायदा घेण्याची वाट कदाचित शरद पवार पाहत असावी. त्यामुळे राजकारणात सुरू झालेला हा थंड डोक्याचा कार्यक्रम आता पुढे जाऊन कळेल की कुठल्या अँगलनं रंग दाखवतोय. पण लक्षात घेऊन चला, महायुतीची डोक्यात हवा गेली निवडणुका जिंकल्यानंतर, महाविकास आघाडीच्या डोक्यात हवा गेली ती लोकसभा जिंकल्यानंतर. गुलाबराव पाटील, संजय शिरसाटांनी आधी सांगितलंय, महायुती सोडून लढायचा विचार कराल तर कार्यकर्त्यांचं यात बलिदानं जाणार. पाहूयात आता पवारांच्या राजकीय डोक्याचे अंगल पुढे जाऊन कसे स्पष्ट होतात. डाव आखलाय, रणंगण तयार आहे. चालला तर हा आढावा जिंकून देईन आणि फसला तर कायमचंच संपवेल. या सगळ्या गोष्टींकडे तुम्ही कसं पाहता कमेंट सेक्शनमध्ये जरूर व्यक्त व्हा. अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनल आवर्जून सबस्क्राईब करा.